तर बघा हा जो ई आहे हे तर माहिती आहे हा एक स्वर आहे, छोटा ई हा एक स्वर आहे, त्यातही तो स्वतंत्र ध्वनी आहे, स्वतंत्र अक्षर आहे आणि तो कसा आहे ऱ्हस्व आहे, तो म्हणजेच तो कमी वेळेत उच्चारला जातो, ज्याचा उच्चार हा छोटा आणि सरळ ध्वनीसारखा होत असतो. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल इंद्र, इच्छा, विमान, इच्छित, इमारत, इतर या शब्दांमध्ये जो ई आहे ई आणि त्या ईचे छोट्या ईची जी मात्रा आहे तो त्या अक्षरांमध्ये त्या शब्दांमध्ये जेव्हा तुम्ही उच्चार कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते छोटा जो ई आहे त्याचा उच्चाराचा कालावधी किती कमी आहे. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल जसं की इंग्रजीमधील जो आय आहे आय त्याचा जो उच्चार एखाद्या शब्दामध्ये जसा त्याचा उच्चार होतो, जसं की बीट हा शब्द आहे BIT बीट, या बीटमध्ये जितका आय उच्चाराचा आय या अल्फाबेट्स उच्चारण्यासाठी जितका वेळ लागला बीट तितकाच उच्चार या छोट्या ईचा उच्चार करण्यासाठी लागत असतो. ओके, मग त्यामध्ये या ईमध्ये ज्याची रचना कशा पद्धतीनं आहे, यामध्ये य प्लस ई हे कन्सेप्ट आहे. य काय आहे व्यंजन आहे आणि ई काय आहे स्वर आहे. अशा व्यंजनाला असा स्वर काय करत आहे पूर्ण करत आहे. ओके, मग या ठिकाणी याचा जो उच्चार आहे यामध्ये याचा उच्चार यचा उच्चार हा थोडा हलका होतोय, सौम्य होतोय, लाईटली होतोय. ओके, सौम्य होतोय, सौम्य ध्वनी, लाईटली ध्वनी होतोय. ओके, लाईट साऊंड होतोय यचा. ओके, आणि नंतर ईचा स्वर उच्चारला जातो ई. ओके, ई. आता यामध्ये या ई आणि या ईमध्ये जो उच्चार आहे जसं की फॉर एक्झाम्पल बघा हा इन. ओके, हा इन हा एक शब्द आहे आणि हा इन हा एक शब्द आहे. ओके, या दोघांच्या उच्चारामध्ये आपल्याला फारसा फरक जाणवत नाही, दोघांचे उच्चार जवळपास सारखेच आहेत. ओके, पण लक्षात घ्या असे जे शब्द आहेत हे जे ई असलेला जे अक्षर आहे हे आपल्या मराठीमध्ये फार क्वचित शब्द तुम्हाला आढळून येतील की अशा फॉर्ममध्ये हा ई आहे. ओके, लिखाणामध्येही पण अशा ईनमध्ये तुम्हाला असे बरेच शब्द तुम्हाला सापडून येतील मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये. ओके, हा जो ई अक्षर आहे यामध्ये आपल्या मराठीत फार कमी अक्षर आहेत, इवन मला तरी अजून भेटले नाहीत. पण अशा ईचं जे हे स्वरूप आहे हे स्वरूप संस्कृतमध्ये आपल्याला बऱ्यापैकी असे शब्द पाहायला मिळतील की हा ई आपल्याला त्याच्यामध्ये आहे. ओके, तर लक्षात घ्या हा ई आणि या ईमध्ये खूप फरक आहे. हा ई हा स्वर आहे, हा ई जो काय आहे एक अक्षर आहे, असं अक्षर आहे ज्याच्यामध्ये व्यंजन प्लस स्वर असलेली कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये ज्याच्या व्यंजन आणि स्वरातून अशा व्यंजन आणि स्वरापासून बनलेलं हे काय आहे एक अक्षर आहे, ज्याचा उच्चार करण्यासाठी अगोदर यचा हलका उच्चार होतो आणि नंतर ईचा उच्चार होत असतो. ओके.